नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांनी आजच्या व्हिडिओचा मुद्दा बघितला असेल, तो म्हणजे लास्ट डेट 12th बोर्ड स्ट्रॅटर्जी. तर एक्झामच्या 2-3 दिवस आधी किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या दिवशी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, काय चुका करायच्या नाहीत, तर त्या सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही आपला युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला, तर लवकरात लवकर करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काय नवीन अपडेट असतात किंवा इन्फॉर्मेशन असते ते आपण तिथं सेंड करत असतो. तर व्हिडिओच्या टॉपिकवरती जाऊयात. तर टॉपिकमध्ये बघा, मी 2 प्लॅन आणलेले आहेत. पहिला प्लॅन कोणता आहे की लास्ट डे पॉवर प्लॅन, म्हणजे जे काही तुमचे 1-2 दिवस आधी प्लॅन असतो किंवा आता तुम्ही जर परवा 10 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे, त्यानंतर 2-3 दिवस तुम्हाला मध्ये गॅप आहे, त्यानंतर दुसरा पेपर आहे, तर त्या गॅपमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि एक्झामच्या दिवशी नेमकं तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही सेंटरमध्ये बसलेला असाल तेव्हा पेपर कसा स्टार्ट करायचा. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात पहिल्या प्लॅनपासून, लास्ट डे पॉवर प्लॅन. तुम्हाला पेन चूज करू द्या. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा, फोकस ऑन इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता जवळपास तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस केली असेल पेपरची, सर्वांनी मॉक पेपर दिला आहे, तर तुम्हाला समजलं असेल की काही क्वेश्चन असे असतात की ते एक्झाममध्ये येण्याचे 70 ते 80% चान्सेस असतात. तर ते क्वेश्चन तुम्हाला रिपीट ट्राय करायचे आहेत, ते तुम्हाला रिवाईज करायचे आहेत 1-2 दिवस पेपरच्या आधी. त्यानंतर रिवाईज फॉर्म्युलाज अँड की पॉईंट्स. आता जेव्हा तुम्ही मॅथ्सचा पेपर बघता किंवा फिजिक्स बघता, केमिस्ट्री बघतात, तर काही केमिकलमध्ये रिॲक्शन असतात, मॅथमॅटिकमध्ये फॉर्म्युला असतात, फिजिक्समध्ये फॉर्म्युला असतात. तर जर तुम्ही क्विक नोट त्या बनवल्या असतील तर बेटर आहे. त्या क्विक नोट तुम्ही रिवाईज करू शकता किंवा सर्व चॅप्टरचे फक्त फॉर्म्युलेज आणि की पॉईंट्स तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. त्यानंतर पुढे काय आहे, नो न्यू चॅप्टर आणि नो न्यू बुक. आता हे का मी म्हणतोय बघा, की एक्झामच्या आदल्या दिवशी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आठवतात. अरे, माझा हा टॉपिक राहिला होता किंवा मी हे पुस्तक वापरायला पाहिजे होतं 12th बोर्डसाठी. कुठला तरी यूट्यूबचा व्हिडिओ बघता की हां, हे पुस्तक खूप मॅन्डेटरी आहे 12thसाठी आणि तुम्ही स्टार्ट करता 1-2 दिवस आधी. तर हे खूप चुकीचं होतं बघा. ज्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत मागच्या काही 2-3 महिने किंवा मागच्या एका वर्षामध्ये, त्याच गोष्टी तुम्हाला रिवाईज करायच्या आहेत. नवीन कोणत्याही टॉपिकला हात लावायचा नाही. जर राहिलेला असेल तर राहून द्या. कारण काय होतं की तुम्हाला पेपरमध्ये असं नको व्हायला की ज्या गोष्टी तुम्ही केल्यात त्या तुम्ही विसरून गेला, नवीन गोष्टी फक्त लक्षात राहिल्या. त्यामुळे नो न्यू टॉपिक, नो न्यू बुक लक्षात ठेवा. त्यानंतर सॉल्व इझी क्वेश्चन फॉर कॉन्फिडन्स. आता काय होतं की खूप सारे विद्यार्थी असतात, त्यांना वाटतं की अरे, छोटे छोटे क्वेश्चन तर मला येतातच आहे, त्या मी चेकच नाही करत. एखादा मोठा क्वेश्चन घेऊन बसतात, त्याला 1-2 तास प्रॅक्टिस करतात की हा असा क्वेश्चन करायचा आहे, हा नवीन क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करू नका. एखादा छोटे जे मॅथचे फॉर्म्युला असतात किंवा छोटे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, तसेच ट्राय करा. नाहीतर काय होतं की एखादा डिफिकल्ट क्वेश्चन घेऊन बसलाय आणि तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला नाही, तुम्हाला असं वाटतं अरे, मी नक्की प्रिपेअर आहे का नाही आहे 12th बोर्डमध्ये, आणि तुम्हाला कुठं घाबरल्यासारखं होतं. त्यामुळे कोणताही असा क्वेश्चन ट्राय करू नका तिथं तुमचा कॉन्फिडन्स लो होईल. त्यानंतर पॅक एक्झाम इसेन्शियल. आता पॅक एक्झाम इसेन्शियल म्हणजे काय, की जेव्हा उद्या तुमचा पेपर आहे, तर पेपरसाठी ज्या काही गोष्टी लागतात आहेत, हॉल तिकीट झालं किंवा कंपास बॉक्स झाला, जॉमेट्री बॉक्स झाला, जे काही तुमचे वॉटर बॉटल आहे, सर्व गोष्टी ऑलरेडी आदल्या रात्रीच पॅक करून ठेवा. कारण सकाळी जर उठला तुम्ही आणि काही गोष्टी मिस झाली तर एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सर्व गोष्टी ऑलरेडी पॅक करून ठेवा. त्यानंतर अर्ली स्लीप फ्रेश माइंड. आता हे सर्वांना माहितीच आहे, लवकरात लवकर झोपा. काही मुलं काय करतात की पेपरचा अभ्यास झालेला नाही त्यामुळे रात्र मारतील, रात्रभर अभ्यास करतील आणि सकाळ नेमकं पेपर दिवशी तुमचा माइंड फ्रेश नसल्यामुळे काय होईल की तुम्हाला तिथं गडबड जाणवेल किंवा तुम्हाला तिथं पेपरच्या आतमध्ये झोप येईल. तर मग असं कोणतीही गोष्ट करू नका. एका दिवसामध्ये काय जास्त मी काय म्हणलं, चमत्कार होणार नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर झोपा आणि लवकर उठून पेपरला जावा. त्यानंतर आपण दुसऱ्या प्लॅनवरती वळूयात, तो म्हणजे एक्झाम डे प्लॅन. ओके, तर एक्झाम डे प्लॅन म्हणजे काय, तर ज्या दिवशी नेमकी तुमची ॲक्च्युअल एक्झाम आहे, तर त्या एक्झामच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. तर सर्वात पहिलं की स्लो स्टार्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही पेपरला बसता तेव्हा असं लगेच गडबड करायची नाही की हा लगेच तुम्ही विदाऊट पेपरला रेषा नाही मारल्या, लगेच स्टार्ट केला, क्वेश्चन नंबर 1 लिहिला चालू केलं. तर असं केल्याने काय होणार आहे की तुम्हाला टाईमचा अंदाज लागणार नाही आहे. तुमचा जो पेपर मॅनेजमेंट आहे किंवा तुमचं रायटिंग आहे ते चांगलं येणार नाही आहे. त्यामुळे स्लो स्टार्ट करा. पेपर आला की पहिल्यांदा पेपर बघून घ्या, कोणते कोणते क्वेश्चन आहेत. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की नको, मला पेपर पूर्ण बघायचाच नाही आहे, माझा कॉन्फिडन्स डाऊन होतो, तर नका पेपर बघू, स्टार्ट करा. तुमची जी काय स्ट्रॅटेजी आहे तुम्ही करू शकता. फक्त स्लो स्टार्ट करा, रश करू नका पेपरवरती. त्यानंतर क्विक फॉर्म्युला क्लास. आता काय होतं की एक्झाम सेंटरमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला आधीच 15-20 मिनिटं पेपरमध्ये बसवलं जातं. तर त्यावेळेत काय करायचं आहे, मित्रांशी गप्पा मारत बसायचं आहे का, तर नाही. तेव्हा तुम्ही काय करू शकता, क्विकमध्ये माइंड मॅपमध्ये फॉर्म्युला रिवाईज करू शकता की हां, फिजिक्सचा पहिला चॅप्टर, त्या चॅप्टरमध्ये किती फॉर्म्युला आहेत किंवा जे काही तुमचं वेक्टर आहे, ह्या सर्व गोष्टी कशा आपण बघतो. एक फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता माइंडमध्ये. त्यामुळे तुम्हाला काय होईल, जेव्हा पेपरमध्ये सेम क्वेश्चन तुम्हाला रिपीटिव्ह जाणवेल तेव्हा तुम्ही ऑलरेडी त्या क्वेश्चनवर विचार केला आहे, तुम्हाला फक्त लिहायचं आहे. तर 15-20 मिनिटं आधी तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता. केमिकलमध्ये तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितलेत काही रिॲक्शन आहेत
आहेत, काही ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही जर बघितले एलिमेंट आहेत ते तुम्ही रिवाईज करू शकता माइंडमध्ये. कुठेही लिहायचं नाही आहे बेंचवरती की हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे किंवा काही कुठली चीट नेली असेल. फक्त माइंडमध्ये तुम्हाला रिवाईज करायचं आहे. त्यानंतर रीच सेंटर आली तर मी ऑलरेडी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, लवकरात लवकर एक्झाम सेंटरवरती पोहोचा. असं करू नका की पेपर 10 वाजता आहे आणि तुम्ही 10:15 वाजता तिथं पोहोचताय. तर काय होतं की तुम्हाला पेपरमध्ये रेषा मारायच्या आहेत किंवा तुम्हाला जो मी म्हणतोय की स्लो स्टार्ट करायचं त्याच्यासाठी तुमच्याकडे टाईम उरणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पेपरला रीच करा जे काय सेंटर आहे तुमचं. त्यानंतर रीड पेपर स्लो अँड स्मार्ट. आता स्लो अँड स्मार्ट म्हणजे स्लो काय की जर एखादा विद्यार्थी म्हणा नाही मला पेपर वाचायलाच 15 मिनटं घालवायचे पहिले, तर तसं करू नका. स्मार्टली पेपर वाचा. प्रत्येकाचे टायटल बघा, कोणता क्वेश्चन तुम्हाला येते तर ते टिक करून ठेवा क्वेश्चन पेपरवरती की हा क्वेश्चन मला झालेला आहे ऑलरेडी, मला फक्त राईट करायचं, मला रट्टाच बसलेला आहे या क्वेश्चनचा. तर असे फक्त क्वेश्चन बघून घ्या. त्यानंतर प्लॅन आन्सर देन राईट. प्लॅन आन्सर म्हणजे काय, जेव्हा कोणत्या सेक्शनचा पहिला क्वेश्चन तुम्हाला येतो त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा थिंक करा की ह्या क्वेश्चनचे मला 4 पॉईंट लिहायचे आहेत. तर 4 पॉईंट कोणते कोणते आहेत ते समराईज करा. त्याच्यामध्ये काय कीवर्ड तुम्हाला टाकायचे आहेत. कीवर्ड म्हणजे काय की एक्झामिन जेव्हा पेपर चेक करत असतो तेव्हा काही पर्टिक्युलर त्याला शब्द त्याला त्या आन्सरमध्ये पाहिजे असतात, तर त्या शब्दाला अंडरलाईन करा किंवा ते पॉईंट वाईज लिहा. तर असा हा मुद्दा आहे की रीड प्लॅन आन्सर अँड देन राईट. लगेच लिहायला चालू करा नका. त्यानंतर सेव्ह टाईम फॉर फायनल चेक. फायनल चेक म्हणजे काय की शेवटला एक पेपरच्या 5-10 मिनटं आधी तुमचा सर्व पेपर झालेला असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे काही पुरवणी घेतली आहे किंवा जे सप्लिमेंट घेतली आहे ती व्यवस्थित टाईट केलेली आहेत का, एक्झामिनची तुमच्याकडे सही आहे का, तुमचा जो काही बोर्डचा नंबर आहे किंवा ते तुमचं नाव आहे, एक्झाम कोड आहे, हे सर्व व्यवस्थित आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला शेवटचा थोडे 5 मिनटं राहिले पाहिजे. तर हाच आहे 2 दिवसाचा प्लॅन. तर आपण व्हिडिओच्या पुढे जाऊयात. ओके, तर हाच ह्या व्हिडिओचा मुद्दा होता. जर तुम्ही युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो जॉईन करा. थँक्यू.